अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली कमी नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे विश्वव्यापक कमलापती त्यासी गवलनी कडिये घेती नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे पांडुरंगा करू नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुक या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल माझे जिवलग मित्र हरिभक्तपरायण अनिल महाराज दुबोले यांचे पिताश्री कैलासवासी भागवत दत्तू दुबोले यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अत्यंत महत्वाचा कालापर प्रकरणातला अभंग असून
या अभंगातून तुकोबाराय भगवान कृष्णाच्या जीवनातलं नवल सांगतात. विठ्ठल आपण सगळेजण ज्या निमित्ताने एकत्रित आलो, हा एक नैमित्तिक प्रकारचा कार्यक्रम आहे. कार्याचे अनेक प्रकार आहेत. काही नित्य कर्म असतात, काही नैमित्तिक कर्म असतात, काही निषिद्ध कर्म असतात, काही प्राप्त कर्म असतात, काही राजस कर्म असतात, काही तामस कर्म असतात. जी कर्म रोज केली जातात त्याला नित्य कर्म असं म्हणतात. पोटाला रोज आहे, घरातलं काम रोज आहे, भजन रोज नाही, हे तर ज्ञानोबा हरिपाठातच सांगतात. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. तुम्हाला शिव्या जरी घालायच्या असल्या ना तर देवाला रोज घालाव्यात. रामकृष्ण टाहो नित्य फोडी, रोज फोडावा त्याच्या नावात. काही कर्म नित्य कर्म असतात, काही नैमित्तिक कर्म असतात. ज्ञानोबारायांनी खूप गोड असं सांगितले. आणि सोमसूर्य ग्रहणे येवोनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. सूर्य रोज उगवतो, पण सूर्याला ग्रहण मात्र कधीतरी असतं. त्या ग्रहणाच्या निमित्तानं काही उपास तपास करणं, काही जपतप करणं, काही नामचिंतन करणं, याला नैमित्तिक कर्म म्हणतात. विठ्ठल नैमित्तिक कर्म केलं तर काय होतं, नैमित्तिक कर्म नाही केलं तर काय होतं, याचं चिंतन ज्ञानोबारायांनी खूप गोड असं मांडून ठेवलं. खरं तर ज्ञानी कोणाला म्हणायचं तर ज्याच्या आयुष्यामध्ये नैमित्तिक कर्म चुकत नाही त्याला ज्ञानी म्हणावं, आणि जो नैमित्तिक कर्म करत नाही त्याला अज्ञानी म्हणावं. दोन ओव्या ज्ञानोबारायांनी विशिष्ट ठिकाणी टाकून ठेवले. कर्माचा वेळ चुके आणि नित्य नैमित्तिक ठाके, हे जया न दुखे जीवा माझी. कोरोना आला म्हणून आपल्या वडिलांचं श्राद्ध घालायचं राहिले, याच्याबद्दल ज्याच्या मनात खेद वाटत नाही त्याला अज्ञानी म्हणावं. विठ्ठल ज्ञानी कोणाला म्हणायचं याचं चिंतन करताना ज्ञानोबाराय म्हणतात. वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके, या माझी न ठाके आचरता. जो नैमित्तिक कर्माच्या ठिकाणी कधी फसत नाही त्याला ज्ञानी म्हणावं. पण माणसाची प्रवृत्ती कशी झाली, माणसाला नैमित्तिक कर्माच्या ठिकाणी प्रवृत्तीच राहिलेली नाही. तैसी नित्य नैमित्तिके कर्मे जिये आवश्यके, तिये विषयी न शके बैसला उठू. म्हणजे जिथं नैमित्तिक कर्म करायचंय तिथं बसलेला उठतच नाही, आणि जिथं काम्य कर्म आहे तिथं म्हणजे ज्याच्यातनं काही तर मिळणार आहे. येरा काम्याचे निनावे देह सर्वस्व आगवे, वेचिताही न मनवे बहुआईसे. आपलं काम्य कर्म करत असताना आवाज अजिबात वाढवू नका, एकदम नॉर्मल ठेवा. विठ्ठल विठ्ठल बाबा डोळे कशानं सुजलेत. म्हणलं रात्रभर पाणी पाजून आलो. अरे म्हटलं कशाला पाणी पाजलंस. म्हटलं उसाला पाजलं. किती पाजलं. 7 परसाची हिर उपसली. म्हण किती परसाची, परसच म्हणतात ना. 7 परसाची हिर उपसली. उसाला 7 परसाची हिर उपसते, पण तुळशीला तांब्यावर घालत. तुळशीची या झाडा दुरुनी नघा पे शिंतोडा. कारण त्या कर्मातनं काय मिळणार नाही, उसातनं काही तर मिळणार आहे म्हणून डोळं सुजस्तोर जागते. म्हणजे जिथं काम्य कर्म आहे तिथं देह अर्पण करते, आणि जिथं नैमित्तिक कर्म आहे तिथं मात्र चुकारपणा करतं. हे अज्ञानाचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल या प्रकारचं नैमित्तिक कर्म केल्यानंतर काय प्राप्त होतं, त्याचं फल काय.
ज्ञानोबारायांनी खूप गोड दृष्टांत सांगितलाय, जो आमच्या परिसराचा व्यवसाय आहे बरं का आप्पा. आमच्या परिसरामध्ये सोन्या चांदीच्या व्यवसायातली खूप माणसं आहेत, आणि त्याचा एक दृष्टांत ज्ञानोबारायांनी सांगितलंय. फळ काय असतं या नैमित्तिक कर्माचं. कीट आगिटा पडे तै मळू तुटे वाणी चढे, ऐसे तया सांगडे फळ जाणावे. ती चांदी किंवा सोनं जेव्हा मुसामध्ये घालून ते भट्टीत टाकलं जातं, त्यातला मळ बाजूला आणि चोख सोनं बाजूला होतं, तसं नैमित्तिक कर्माच्या या कार्यक्रमामध्ये ज्यानं स्वतःला झोकून दिलं त्याच्या जीवनातला मल विक्षेप बाजूला जातो आणि चोख सोनं मागे शिल्लक राहतं. विठ्ठल किंवा ज्ञानोबारायांनी आणखीन एक गोड चिंतन मांडलं. परी भोजनी जैसे होये तृप्ती लाहे भूक जाये, तैसे नित्य नैमित्तिक आहे सर्वांगी फळ. जेवल्यानंतर एक गोष्ट येते आणि एक गोष्ट जाते. भूक मला वाटतं आता तुम्हाला लागलेली दिसते. जेवल्यानंतर भूक जाते आणि तृप्ती येते. तसं नैमित्तिक कर्म केल्यानंतर आपल्या आयुष्यातली कल्मश निघून जातात आणि पुण्य मात्र आपल्याला प्राप्त होतं. विठ्ठल खरं तर आजचा जो विधी आहे ना ब्राह्मण काकाने केलेला, याला यज्ञ म्हटलंय ज्ञानोबारायांनी. गीतेनं सुद्धा याला यज्ञ म्हटलंय. यज्ञ हा यज्ञ आहे. आणि बरीच माणसं श्राद्धाचं खात नाहीत बरं का. बरीच माणसं श्राद्धाचं खात नाहीत. पण याच्यात दोन गोष्टी लक्षात ठेवा. याच्यात व्यवहारही दडलाय आणि याच्यात परमार्थ दडलाय. याच्यातला व्यवहार काय आहे? तुम्ही जर दुसऱ्याचं खाल्लं नाही तर तुमचं पण भरड्यातच घालायला लागेल. तुमचं कोण खाईल का? नाही. आणि परमार्थ काय दडलाय ऐका. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेसी हवन करिता, मग हुतशेष स्वभावता उरे जे जे ते सुखे आपुले घरी, कुटुंबेसी भोजन करी मग भोग्याची ते निवारी कल्मशाते. हे अन्न आहे ना, हे खाल्ल्यानंतर आयुष्यातली पाप निघून जातात. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितलं. अशा अनेक प्रकारचं फल या निमित्तानं मिळत असतं. म्हणून नैमित्तिक कर्म माणसानं चुकवू नये. असं हे नैमित्तिक प्रकारचं आजचं हे कर्म आहे. खरं तर 7 दिवस या ठिकाणी आपल्याला कथेचा खूप गोड असा आनंद मिळालाय. कथा असू द्या किंवा हे कीर्तन असू द्या, या दोन्हीचं फळ मोक्षच आहे. या दोन्हीचं फळ काय असेल तर ते मोक्ष आहे. ते मुक्तीसाठीच हा सगळा खटाटोप आहे. आज खरं तर कोडं असं होतं, कान्होबाचं कोडं सांगण्याऐवजी माझं कोडं आधी सांगतो की अभंग कुठला निवडायचा हा प्रश्न होता. कारण आप्पांची जी 7 दिवसाची कथा होती ती काल्याच्या कीर्तनाशिवाय कथा संपत नाही. आणि काल्याचं न कीर्तन करता पुण्यस्मरणाचं कीर्तन केलं असतं तरी काल्याचं कीर्तन झालंच नाही असा त्याचा अर्थ निघाला होता. तेव्हा आम्ही आप्पांना मी विनंती केली काय करायचं. तेव्हा त्यातनं एकच मार्ग निघाला. या ठिकाणी 3 बापांचं आपण चिंतन करायचं. एक जन्मदाता बाप, दुसरे जीवनदाते बाप संत, आणि तिसरा जीवदाता बाप भगवान परमात्मा विठ्ठल. बरीच माणसं अट्टहास करतात की त्यांना वाटतं हे करून काय मिळणार, हे पुण्यस्मरणाचे कार्यक्रम करून यातनं काय मिळणार. हे कोणी सांगितलं म्हणून करावं. तर एक लक्षात ठेवा, हे तिघांनी सांगितलं म्हणून करावं. एक देवानं सांगितलं म्हणून करावं, दुसरं वेदानं सांगितलं म्हणून करावं, तिसरं साधूंनी सांगितलं म्हणून करावं. हे देवाचं मत आहे बरं का. आणि देवाच्या मताचा ज्यांनी अनादर केला त्याचं काय होतं गीताच सांगते. एमे मतम इदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतो न सूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. म्हणजे देवाच्या मताचं जे अनुसरण करतात ते मुक्तच होतात.
येर तनु मनु प्राणी, जे अनुसरले माझी या वहाणी, ते देहाच्या निर्वाणी मीच होती. ज्यांनी देवाच्या मताचं अनुसरण केलं ते मरणानंतर देवच होतात. किंवा मरणाईलीच कडे, जे मज मिळून गेले पुढे, ते मरणी आणखी कडे जातील केवी. ज्यांनी जिवंतपणे आपला देह परमेश्वराला समर्पित केलाय, त्याच्याकरता वेगळं पिंडदान करायची गरज नाही. कारण तुकाराम महाराजांनी स्वतःचा देह समर्पित केला. पिंड पदावरी